हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चीज स्टफ मशरूमची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। इथे मी मशरूम घेतलेले आहेत। तर मशरूमला मी स्वच्छ धुवून घेतले होते। अर्धा पॅकेट मशरूम घेतलेले आहेत। तर जी मशरूमची जी स्टिक असते ना तिला मी रिमूव्ह करून घेतलेला आहे आणि चमच्याच्या मागच्या बाजूने ह्याला थोडंसं असं आतमधलं जेवढं मशरूमचं स्टिकच्या अवतीभोवती होतं ते सर्व काढून घेतलेलं आहे। सेकंड वाला सुद्धा मी इथे मशरूम घेतलेला आहे। तर जो स्पूनचा मागचा भाग आहे त्याच्याने मी याला व्यवस्थितपणे असं खोच पाडून घेतली, त्याच्यानंतर ट्विस्ट करून काढून घेतलं आणि अवतीभोवती जेवढंही मशरूम होतं एकदा मी काढून घेतलं, म्हणजेच आतमध्ये स्टफिंग भरायला थोडंसं इझी होईल। तर हे ज्या दांड्या आहेत ना त्या फेकायच्या नाही आहेत, त्यांना मी बारीक चॉप करून नंतर वापरलं होतं आणि हे मशरूम इथे रेडी झालेले आहेत। स्टफिंग बनवण्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी 1 चमचा बटर टाकून घेतले आणि एक छोटा आकाराचा कांद्याला एकदम बारीक चिरून ते सुद्धा टाकून घेतले आणि अर्धा टोमॅटोचा जो हार्ड पोर्शन असतो ना त्याला बारीक चिरून वापरलेला आहे आणि जी मशरूमच्या दांड्या होत्या ज्याला बारीक कट केलं होतं ते सुद्धा इथे टाकून घेतलं पॅनमध्ये। आता ह्या सर्वांना मी 1 मिनिटभर व्यवस्थितपणे इथे सॉते करून घेणार आहे। जर का तुम्हाला इथे कॅप्सिकम वगैरे वापरायचे असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता, मी नाही वापरलं होतं। याला 2-3 मिनिटे मी असेच सॉते करून घेतलं। त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला तर मी काय काय इंग्रेडियंट्स ॲड केले ते तुम्हाला सांगते। तर पहिला मी 1 चमचा गार्लिक पावडर, 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात टाकून घेतली आणि 5 मिनिटे स्लो फ्लेमवरती या स्टफिंगला असेच परतवून घेतले होते। जो टोमॅटो वापरणार आहात ना त्याचा टोमॅटोचा पल्प नाही वापरायचा आहे, जो हार्ड पोर्शन असतो ना तोच वापरायचा आहे। तर आता स्टफिंग रेडी झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि स्टफिंगला एका साईडला ठेवून टाकले थंड होण्यासाठी। ही स्टफ मशरूम मी ओव्हनमध्ये रोस्ट केले होते। त्यासाठी मी आता काय केलं, एक ट्रे घेतलेला आहे, जो बेकिंग ट्रे असतो तो घेतला, त्याच्यावरती मी इथे बटर पेपर लावून घेतला आणि त्याच्यावर हे मशरूम ठेवले। आता ह्याच्यामध्ये सर्वात आधी मी टोमॅटो केचप टाकला, थोडा एकदम थोडा टोमॅटो केचप टाकायचा आहे आणि जेवढी स्टफिंग जमेल तेवढी ह्याच्यात भरत जायची। ओव्हनला 250 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटासाठी ऑलरेडी मी प्रीहीट करण्यासाठी ठेवले होते। आता जोवरती ओव्हन प्रीहीट होते तोवर मी ते स्टफिंग भरत गेली या मशरूम्समध्ये। हे चीज स्टफ मशरूम तुम्हाला ओव्हनमध्ये बेक नसतील करायचे किंवा ग्रिलरवरती सुद्धा बनवायचे असतील तर काय करायचं आहे, ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांनी, तर तुम्ही एक तर ह्यांना कढई प्रीहीट करायची हाय फ्लेमवरती 10 मिनिटासाठी आणि त्याच्यामध्ये ह्याला ठेवून 10-15 मिनिटं ह्याला होऊ द्यायचं। जर तसं नसेल करायचं तर एका पॅनमध्ये तेल किंवा बटर टाकून ह्याला तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता। सर्व मशरूम्समध्ये इथे मी स्टफिंग भरून घेतली आहे। आता मी इथे क्यूब चीज असतात ना ते घेतले होते, त्यांना बारीक कट करून घेतलं आणि हे चीज थोडं मी ह्या स्टफिंग्समध्ये इथे भरत गेलेली आहे, म्हणजे मशरूम्सच्या आतमध्ये ह्याला फिल करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना हे जे क्यूब चीज आहे ना त्यालाच मी थोडंसं ग्रेट करून घेतलं होतं, म्हणजे किसून घेतलं होतं। आता ह्याच्यावरती मी ते जे किसलेलं चीज आहे ते सुद्धा लावून घेतलं। आता तुम्हाला जर का इथे मॉझरेला चीज वापरायचं असेल किंवा चेदार वापरायचं असेल किंवा प्रोसेस चीज वापरायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरायचं आहे। तर मी इथे फक्त प्रोसेस चीजचाच वापर केला होता। तर आता हे जे चीज माझं ऑलरेडी स्टफ करून झालं त्याच्यानंतर जे किसलेलं चीज आहे ना ते सुद्धा मी थोडं करून ह्याच्यावरती जेवढं होईल तेवढं लावून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे मी सर्व मशरूमवरती ही ज्या स्टफिंग लावून घेतली। त्यानंतर माझा ओव्हन प्रीहीट झाला होता तर ह्याच्यावरती मी काय केलं, थोडं इथे तेलाची पॉलिशसुद्धा करून घेतलेली आहे, म्हणजे ब्रशने थोडं तेल या मशरूमच्या वरती लावून घेतलं म्हणजे एक शाईन येईल। त्याच्यानंतर 15 मिनिटासाठी ह्याला मी इथे रोस्ट करून घेतलं। 15 मिनिटानंतर हे मशरूम्स इथे रेडी झाले होते। हे गरमागरम चीज स्टफ मशरूम खाण्यासाठी इथे रेडी आहेत। त्यांना मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेलं आहे। तर ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही हे मशरूम घरात नक्की ट्राय करा, तसेच हेल्दी सुद्धा आहेत। तर 1 चमचा बटरपासून स्वादिष्ट स्टार्टर इथे रेडी झालेला आहे। तर हा चीज स्टफ मशरूम घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।